दादा असो, एकनाथ शिंदे असो, देवेंद्रजी फडणवीसांना भांडायची त्यांच्यामध्ये आपण हिंमत नाही. राष्ट्रवादीची कमेंट घेऊया. 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये सध्या भाजपने जोरदार मुसंडी घेतली आहे. 2008 भाजप सध्या 1258 जागांवरती विजयी आहे किंवा आघाडींवरती आहे. शिवसेना 307, राष्ट्रवादी 129 जागी आघाडी किंवा विजयी अशा पद्धतीचे कल समोर येत आहेत. काँग्रेस 276 जागांवरती विजयी आणि आघाडी असे सध्या दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत 134 जागांवरती ते आघाडीवरती होते. त्यामुळे आतापर्यंतच्या निकालांमध्ये 29 महानगरपालिकांमधले हे जे चित्र आहे ते आपण बघत होतो. काय नेमकं वाटतंय यावरचं विश्लेषण? सगळ्यात याच्याशी पुढे जाऊन सांगू का, एकनाथ शिंदेना कोंडण्यात भाजप यशस्वी झाले. याच्या पुढे एकनाथजी दिल्लीला जाऊन अमित शहा पुढे काही रडगाणं गातील अशी चान्सेस कमी आहे. आणि केलं तुम्ही तर दिल्लीवाले ऐकणार नाहीत. ते सांगतील मुंबईतच आमचा बसत आहे, त्या माणसाशी बोला, असं मला वाटतं महाजन साहेब. पण काय होतं की या सगळ्यामध्ये ना आपण फक्त कुठला नेता वरचढ ठरला एवढंच बोलतो. सर्वसामान्य कुठला वरचढ ठरलाय त्यांचं काही होणार आहे का भलं? आर्थिक राजधानी मुंबई तर ताब्यात आली आहे. पुणे त्याच्यानंतर आपण बघितलं, पिंपरी चिंचवड बघितलं, तर भारतीय जनता पक्ष इथनं पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदला सुद्धा तुम्ही बघाल, आता पुण्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊन सुद्धा काही चाललेलं नाहीये. तिथं चंद्रकांत दादा पाटील असतील, मुरली मोहोळ असतील, यांनी बरोबर भारतीय देवाभाऊनी जे काही शिकवलंय त्या पद्धतीनं ते सगळं घडलंय. पण तिथं चंद्रकांत दादा पाटील, आता सांगली घ्या, पुणे घ्या, कोल्हापूर घ्या, त्यांचे अनुभवच आहेत ना, ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. आता जिल्हा परिषदेला घटक पक्षांना दाबा हे चालू झालेला आहे. जिल्हा परिषदेचे आता ढोलकी वाजवून चालू पण झाले. भाजपच्या या धोरणाला कसं उत्तर देणार? एक मिनिट, आता आनंद कोणत्या कॅपॅसिटीमध्ये हे म्हणले की एकनाथ शिंदेला तर दिल्लीत जाऊन पाय धरले? अधिकार आहे ना तो मांडायचा. आपण व्यक्तिगत माझा अधिकार वेगळा आहे, असू द्या ना. मग ते तुम्हाला परवडणार नाही ना. तुम्ही एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री, पाय बी धरण्याची भाषा अजिबात करायची नाही. पाय बी धरण्याची भाषा अजिबात करायची नाही. मी नाही केली बाय. तुम्ही आता काय बोललात? काढा रेकॉर्ड यांचं. काय दिल्लीला काय जाऊन पाय धरण्यात तुम्ही बोलला तुम्ही? यशस्वी कोंडण्यात नाही, तुम्ही रडगाणं हा शब्द वापरला. रडगाणं हा शब्द वापरला, पाय धरणं नाही, रडगाणं हा शब्द त्याने वापरला. पण असं आहे प्रकाश महाजनजी, असं आहे प्रकाश महाजनजी की काही झालं की एकनाथ शिंदे एकतर दरेगावाला जातात नाराज झाल्यावर, किंवा ते दिल्ली दरबारी जातात. हे चित्र तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. याबद्दल तर तुम्ही नकारू शकत नाही. समजा त्यांना काही भारतीय जनता पक्षाविषयीचं म्हणणे असलं तर ते कुणाकडे जातील? निश्चित भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे जातील. मग देवेंद्र फडणवीसांना ते वरिष्ठ समजत नाहीत का? वरिष्ठ ते मुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीस काही सांगायचं असलं त्यांनी कुणाला जाऊन सांगावं? ते मुख्यमंत्री आहेत हे तर मान्य आहे ना, पण त्यांना काही आणि ते समजा युतीत एखाद्याला जाऊन भेटले, याचं कुणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दरेगाव एवढं सुंदर आहे. अच्छा, आपण एक राष्ट्रवादी काँग्रेसची कमेंट घेऊया, त्यांना बोला. ह्या सगळ्यामध्ये काय झाले माहितीये काय, भाजपनंच भाजप एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाय छाटून कमी करायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यात आता एक कोणाची तरी कॉमेंट्स ऐकली की शरद पवार साहेब आणि अजित पवारांचं पिंपरी चिंचवडमध्ये काही चाललं नाही वगैरे वगैरे, आणि चंद्रकांत दादा यश मिळवलं कोल्हापूर सांगलीवर. तुम्ही कोल्हापूरचे निकाल बघा. कोल्हापूरमध्ये व्यक्तिगत एकटी काँग्रेस लढली, काँग्रेसच्या जागा जास्त आहेत बीजेपीपेक्षा, आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादा, वस्तुस्थिती सांगतो साहेब, मी त्या कोल्हापूरचाच आहे, ग्राउंड लेवलला आहे. कोल्हापुरात चंद्रकांत दादांना पलीकडच्या गल्लीतलं कोण ओळखत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सांगलीत त्यांचं काही नाही. सांगलीत त्यांनी राष्ट्रवादी जयंत पाटील साहेबांच्या विरोधात अमुक सगळ्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधात थैतयाट केला, पण तिथं काही चाललं नाही. शेवटी आमच्या दोन्ही पक्षातलेच उमेदवार घेऊन त्यांना तिथं विजय व्हायला लागला. ऐका साहेब, माझं पूर्ण करू द्या. तिसरं जे पुण्याचं तुम्ही सांगताय, ज्या कोथरूडमधनं येत आहे त्या कोथरूडचा पूर्ण मतदारसंघ खासदार, आत्ताच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी बांधला. त्यांनी इतका कष्ट करून बांधला होता की त्यांना ती खात्री होती की त्यात पराभूत होणारच नाही. मग त्यांना डावलून चंद्रकांत दादा तिथं गेलेत. चंद्रकांत दादाने असं कोणतंही कष्ट केलं नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचं कष्ट म्हटलं तर एक वेळ मान्य करू, पण तुम्ही ही पत्रकार म्हणूनच तुम्हाला दुरुस्ती करायला सांगतो साहेब.
मी त्यां हो ना, मग पत्रकार चंद्रकांत दादा नाही लीड आले साहेब ते. मला असं वाटतं आपण महापालिकांबद्दल बोलूया, आपण महापालिकांबद्दल बोलूया, विधानसभाबद्दल नको. ज्या महापालिकेमध्ये चंद्रकांत दादांची व्यक्तिगत ताकद म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. भाजपनं व इतर पक्षांनी वाढवलेले कार्यकर्ते नेते उसनवारी तत्वावरती घेऊन ठीक आहे. सर, मुद्दा लक्षात आला. हे आपण- घेतलेले आपण- आहे. मुद्दा त्यामुळे लक्षात आला. भाजपचं यश संकुचित यश आहे. ठीक आहे. 90 सीट्स आल्यात त्यांच्या फक्त मुंबईमध्ये. गेल्या वेळी 82-84 होत्या. आता तो 6 झाला, वाढल्या. मगाशी तोड झाला. सगळं करून भाजप वाढली किती साहेब? आपण घेतलं त्यावरचं विश्लेषण, आपण एकदा आणखी बोलू. काढणं म्हणून सांगतो. चंद्रकांत दादांच्या बद्दल आता तुम्ही जे बोललात त्याच्याविषयीच मी बोलतोय की चंद्रकांत दादा हे पुण्याचे संपर्क मंत्री आहेत आणि त्यांनी आणि मोहोळनी त्यांना जबाबदारी कोणी दिली? देवाभाऊनी, की इथं काही करून आपल्याला भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढले तिथं. चंद्रकांत दादांचं तुम्ही काही नाही म्हटलं ना, मी काही प्रवक्ता वगैरे नाही आहे, मी पत्रकार म्हणून बाजू मांडतोय. त्यांनी त्यांची ताकद दाखवली नाही, सांगलीमध्ये आता ताकद दाखवली नाही, आणि कोल्हापुरात 10 वर्ष सत्ता कुणाची होती? आघाडी, काँग्रेस राष्ट्रवादीची होती, आणि तीच परत राहिली. मग त्यात नवीन काय? तुम्ही नवीन काय सांगितलं? कोल्हापुरात भाजपची ताकद नाही, कोल्हापुरात महाडिक फॅमिलीची ताकद आहे, तीच भाजप. पण ते भाजपचे ज्यावेळी आहेत ना. महाडिक साहेब वजा होतील भाजपमधनं, त्यावेळी 2020 कोल्हापुरात भाजप नसेल साहेब. 2020 पर्यंत आघाडीच होती. भाजप ज्या महाडिक त्याच्यानंतर आता फॅमिली निवडणूक झाली. कोल्हापुरातनं वजा होईल भाजपमधून, त्यावेळी भाजप पक्ष कोल्हापुरात नाहीये साहेब. अच्छा. महाडिक फॅमिली म्हणजे भाजप आणि माधवराव महाडिक, पुन्हा महाडिक ठीक. यांची ताकद आहे. ठीक आहे, मी राजीव सरांकडे येते. ते सुद्धा आपल्याला या चर्चेमध्ये जॉईन झालेले आहेत. सर, आत्ताची सगळी चर्चा तुम्ही ऐकताय की भाजपनं त्या